नमस्कार. पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त टम्म फुगलेले पानकोबीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. एक छोटासा यामध्ये ट्विस्ट देखील दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीजसाठी. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे परातीमध्ये साधारण 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते. त्यानंतर 1 चमचाभर यामध्ये तेल घालायचं. तेलामुळे पराठे छान खुसखुशीत होण्यास मदत होते. मिक्स करून घेऊयात सर्व हे व्यवस्थित. आणि यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडासा टाईट डो किंवा थोडीशी घट्ट कणिक आपल्याला मळायची आहे. सैलसर कणिक मळायची नाही किंवा पुरीला जशी कणिक लागते तशीही नाही मळायची. थोडीशी पुरीला जशी कणिक लागते त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची. पण कणिक घट्टच असायला हवी, नाहीतर मग पराठे फुटले जातात. त्याच्यामुळे बघू शकाल छान अशी कणिक इथे मळून तयार केली. यावरती झाकण ठेवूयात आणि रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात. आता करूयात मधलं स्टफिंग किंवा सारण. इथे 1 पानकोबी घेतलेली आहे, पण यामधली अर्धीच पानकोबी इथे मी वापरणार आहे. संपूर्ण पानकोबीचा मी वापर करणार नाही. तर अर्धी पानकोबी चिरून घेतली आणि आता ही पानकोबी व्यवस्थित आपल्याला खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायची. हे बघा, असं केल्यामुळे भरपूर सारण भरलं जातं पराठ्यांमध्ये आणि अजिबातही फुटत देखील नाहीत पराठे. आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा पराठे फुटू नयेत यासाठी मी ॲड केलेला आहे. तो कोणता ते पुढे सांगते. तर ही पानकोबी व्यवस्थित खिसून घेतलेली आहे. आता हे साईडला करूयात. आणि ह्याची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी इथे 2 मुळे घेतलेत, पण आपल्याला हे मुळे वापरायचे नाही आहेत. मुळ्याची जी पानं आहेत ना ती वापरायची आहेत. ठीक आहे. तर ही मुळ्याची पानं आपण काढून घेऊयात. स्वच्छ हा मुळा धुवून घेतला आहे, पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही मुळ्याची पानंसुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत. अतिशय सुंदर होतात हे पराठे, खमंग खुसखुशीत होतात. लहान मुलांना अगदीच पराठे हे तुम्ही देऊ शकता. मुळ्याची पानंसुद्धा चिरून झाली. आता सारण करूयात. तर गॅसवरती कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम होण्यासाठी ठेवलं. तेल छान गरम झालं की 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालायची. मिनिटभर फक्त परतून घ्यायचं. आता आलं लसूण पेस्ट मिनिटभर परतून झाली की यामध्ये हा जो खिसून घेतलेला जो कोबी आहे, पानकोबी आहे, तो खिसून घेतलेला पानकोबी घालायचा. आणि त्याच्यासोबतच ही मुळ्याची जी पानं आहेत तीसुद्धा घालून घ्यायची. मस्त मुळ्याची पानं जी आपण घालतो ना त्यांनी अतिशय चव सुंदर येते आणि पौष्टिकता देखील वाढते. मिक्स करूयात व्यवस्थित आणि एक साधारण फक्त मिनिटभर हे परतून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिनिटभर आपलं परतून झालं की आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं. पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला धनेपूड घालायची. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि 1 टेबलस्पून इथे मी कसुरी मेथी घेतली. ती कसुरी मेथी हातावरती अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायची. मिक्स करूयात हे सर्व व्यवस्थित. मिक्स करायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला 2 मिनटं असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्यामधलं मॉइश्चर थोडं कमी झालं पाहिजे इतपत परतायचं. आता सिक्रेट इन्ग्रेडियंट जो की आहे 2 चमचे बेसन. आता 2 चमचे बेसन आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. एकतर सारणाला ह्याच्यामुळे बाइंडिंग अतिशय सुंदर येते आणि पराठे छान फुलले जातात जेव्हा आपण भाजतो. आता हे परतून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. एक वाफ काढून झाली की एक थोडासा पाण्याचा हबका मारायचा. जास्ती पाणी नाही घालायचं, थोडंसं पाण्याचा हबका मारायचा. परत झाकण ठेवायचं आणि परत ह्याला एक आपल्याला दणकून वाफ काढायची. एक दणकून वाफ आली. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे आपलं मस्त हे स्टफिंग किंवा पराठ्यांमध्ये भरण्यासाठी सारण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे. बघू शकाल किती सुंदर हे सारण दिसतंय. बेसन अगदीच घाला म्हणजे बाइंडिंग छान येते. आता हे सारण एका व्यवस्थित प्लेटमध्ये पसरवून ठेवायचं आणि संपूर्ण गार करून घ्यायचं. हे बघा, आता हे सारण व्यवस्थित आपलं संपूर्ण गार झालेलं आहे. बघू शकाल इथे तुम्ही. आता हे सारण गार झालं आणि आपली कणिकसुद्धा छान अशी मुरलेली आहे. बघू शकाल. आता ही कणिक परत एकदा एकसारखी करून घ्यायची आणि आता यामधले छोटे छोटे गोळे काढायचे. तुम्हाला कितपत पराठा मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्या हिशोबाने. तर हे बघा, अशा पद्धतीने ह्यातले गोळे मी काढून घेतलेले आहेत. आता यातला एक गोळा घ्यायचा, गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि आता ह्याची आपल्याला एक पारी तयार करायची आहे। जशी आपण मोदकाला पारी तयार करतो अगदी तशीच पारी आपल्याला इथे बनवून तयार करायची आहे। मध्यभाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडा पातळसर करायच्या।
आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं भरपूर सारण आपल्याला यामध्ये घालायचं। तर बघू शकाल बेसन घातल्यामुळे एक तर सारणसुद्धा भरपूर मावल्या जातं, बघू शकाल इथे तुम्ही, हे बघा मस्त, आणि सारणाला बाइंडिंग किती सुंदर आलं आहे बघू शकाल इथे तुम्ही। आता हा जो आपण ज्या पारीमध्ये हे भरून घेतलेलं आहे सारण, ती पारी व्यवस्थित अशा पद्धतीने बंद करून घ्यायची मस्त। तर बघू शकाल सर्व पारी व्यवस्थित इथे मी व्यवस्थित बंद करून घेते आहे। अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित सील करून झालं की हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित अशा पद्धतीने सील करून घ्यायचं। सील करून झालं की हातावरती थोडंसं असं प्रेस करायचं। आता गव्हाचं सुकं पीठ पोळपाटाला थोडं लावायचं, वरती त्या गोळ्याला सुद्धा थोडंसं पीठ लावायचं आणि हाताच्या साह्याने थोडासा हा गोळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून सारण सगळीकडे पसरण्यास मदत होते आणि अलगद हाताने आपल्याला ह्याचा एक पराठा लाटून तयार करायचा आहे। हे बघा, तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ लाटा, जाड आवडत असेल तर जाड लावा। मी एवढ्या थिकनेसचा हा पराठा लाटलेला आहे। आता भाजायला घेऊयात। तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला। तवा गरम झाला की हा पराठा यावरती घालायचा। थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की हा पराठा आपल्याला व्यवस्थित पलटवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या साईडने थोडंसं मी तेल लावून घेते, तुम्ही तूप लावलं बटर लावलं तरीसुद्धा चालणार आहे। आता या साईडने तेल लावून घेतलं। आता हा पराठा परत एकदा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। हे बघा आपल्याला मीडियम आचेवरच हा पराठा भाजायचा आहे। तर किती सुंदर हा पराठा फुगतोय बघू शकाल इथे तुम्ही। आता ही साईडसुद्धा व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घ्यायचा। या साईडने सुद्धा व्यवस्थित आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा मस्त। आता परत एकदा हा पराठा पलटवून घेऊयात। वा मस्त, बघू शकाल काय सुंदर हा पराठा इथे फुगल्या जातोय बघू शकाल इथे तुम्ही। मस्त असा बॉलसारखा टम्म हा पराठा इथे आपला फुगलेला आहे बघू शकाल, आणि रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे। दोन्ही साईडनी छान खरपूस मीडियम आचेवरती हा पराठा भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा, जेणेकरून तो सॉगी होणार नाही। अशाच पद्धतीने इथे सर्व पराठे बनवून तयार करून घेतले बघू शकाल। रंग टेक्स्चर काय सुंदर ह्या पराठ्यांना आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही, आणि एकूण एक पराठा हा फुगलेला आहे। अतिशय सुंदर होतात, खमंग होतात, खुसखुशीत होतात। हा पराठा मी दह्यासोबत सर्व केलेला आहे। तर जरूर अशा पद्धतीने हा पानकोबीचा पराठा आवर्जून तुम्ही करून बघा। या हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे। हा पराठा तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते, म्हणजे व्यवस्थितच ह्याचं सारण व्यवस्थित पसरलेलं आहे हेही तुम्हाला दिसेल। तर बघू शकाल सुरीच्या साह्याने हा पराठा इथे मी कट करून घेते, आणि हे बघा वा सुंदर आतपर्यंत हे सारण गेलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही। रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर आलेलं आहे, जबरदस्त। या हिवाळ्यामध्ये खरंच हा पराठा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे। लहान मुलांना सुद्धा देऊ शकता, अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना सुद्धा अगदीच आवडेल याची खात्री आहे। तुमचा प्रत्येक पराठा हा फुगल्या जाईल। यामध्ये आपण बेसन घातलंय त्यामुळे त्याला बाइंडिंग सुंदर आलेलं आहे, म्हणून प्रत्येक पराठा तुमचा फुगल्या जाईल ह्याची 100% खात्री आहे। जरूर ह्या हिवाळ्यामध्ये हा पराठा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। हा पराठा इथे मी दह्यासोबत सर्व केला आहे। तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता, लोण्यासोबत खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतो। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।